नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत कारल्याचे चिप्स किंवा कारल्याचे काप. त्यासाठी लागणारे साहित्य: कारलं घेतले आपण, बेसन पीठ, लिंबाचा रस, तेल, मीठ आणि मिरची पावडर. कारलं आपण कापून घेऊया. कारलं कापल्यानंतर त्याचे आपल्याला पातळ आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. काप हे एकसारखे करायचे म्हणजे तळताना व्यवस्थित तळले जातात. पातळ काप केल्यानंतर त्यातील आपण बिया आणि मधील सर्व भाग काढून घेऊ, म्हणजे कारली कुरकुरीत होतात, तळल्यानंतर मऊ पडत नाहीत. बिया आणि मधील भाग पूर्णपणे कोरून काढायचा. कारल्याच्या कापातील बिया काढून घेतल्यानंतर हे काप आपण धुवून घेऊ आणि धुवून घेतल्यानंतर हे कारली धुवून घेतल्यानंतर त्या कारल्याच्या कापाला आपण मीठ आणि लिंबाचा रस लावून चांगले चोळून घेऊ. लिंबाचा रस आणि मीठ लावल्यामुळे कारल्यातील कडवटपणा कमी होतो. लिंबाचा रस लावून झाल्यानंतर चोळून झाल्यानंतर हे 10 मिनिटं असेच ठेवून देऊ, म्हणजे कारल्यातील कडवटपणा जास्तच कमी होईल. आता ही कारली 10 मिनिटे मुरवत ठेवल्यानंतर लिंबू आणि मीठ लावल्यामुळे पाणी सुटले, ते आपण बाजूला काढ. आता या कारल्याला लिंबू आणि मीठ लावल्यामुळे पाणी सुटले. हे कारले आपण पाण्यातून काढून घेऊ. ही पुन्हा एकदा पाण्यातून आपण धुवून घेऊ. धुवून घेतल्यानंतर एका कॉटनच्या कापडावर पूर्णपणे सुकण्यासाठी पसरूया. पूर्णपणे सुकण्यासाठी याला 10 मिनिटे लागतात. पूर्णपणे सुकल्यानंतर ती कारली कुरकुरीत होतात. 10 मिनिटे कॉटनच्या कापडावर कारली सुकवून घेतल्यानंतर त्यातील ओलावा कमी होतो. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ, मिरची पावडर आणि मीठ टाकून हे सर्व या कारल्याला लावून घेऊ. बेसन पीठ ते व्यवस्थित या कारल्याला चोळून घेतल्यानंतर ते छान भज्यासारखे कुरकुरीत होतील. आता हे कारले तळून घेण्यासाठी आपण कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये तेल टाकू. तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे कारल्याचे तुकडे टाकून घेऊ. हे कारल्याचे काप चांगले कुरकुरीत होण्यासाठी मंद आचेवर तळून घ्यायचे. चांगले कुरकुरीत झाल्यानंतर ते 10 ते 15 दिवस चांगले टिकतात. अशा प्रकारे हे कारल्याचे चिप्स तयार झाले आहेत. हे आपण सर्वजण आवडीने खातो. कारल्याची भाजी जरी खाल्ली नाही तरी हे चिप्स आपण सगळे खातोच.